आपली रोजच्या आहारातली आमटी तीच तीच जर खाऊन कंटाळा आला असेल आणि उन्हाळ्यामध्ये विशेष अशा काही भाज्या सुद्धा मिळत नाहीत, तर आज आपण ही नेहमीचीच आमटी थोडीशी वेगळ्या पद्धतीने तयार केलेली आहे. आपल्या मराठमोळ्या खाद्य संस्कृतीमध्ये आमटी म्हणजे एक अविभाज्य भाग आहे. आपण नेहमी नेहमी आमटी ही करतोच, पण रोज रोज त्याच त्याच प्रकारची आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर मस्त अशी ही आता आंबट तिखट चवीची शेवगा आणि कैरीची आमटी तयार केलेली आहे. या आमटीच्या सुवासानेच आपल्याला इतकी मस्त कडकडून भूक लागते ना की काय सांगू. आणि मस्त अशी चटपटी चवीची शेवगा कैरीची ही नेहमीपेक्षा वेगळी आमटी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण शेंगा उकडायला ठेवणार आहोत. त्याकरता इथे मी साधारण 2 ते 3 इंचाचे असे हे बोटभर शेवग्याच्या शेंगेचे तुकडे तयार केलेले आहेत आणि हे तुकडे आपल्याला पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे आहेत. बरोबरीने साधारण चमचाभर इतकं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेवगा शिजल्यानंतर आळणी लागत नाही. आणि हे असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि साधारण 80% तरी आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. शेंगा शिजायला फारसा वेळ लागत नाही. एक 5-10 मिनिटांमध्ये शेंगा अगदी व्यवस्थित शिजतात. बघा, त्यातली एक शेंग आपण दाबून पाहूया. साधारण चांगलीपैकी 80 ते 90% ही शेंग शिजलेली आहे. आता हे पाणी असताना हे आपल्याला फेकायचं नाहीये. गॅस बंद करायचा आणि या पाण्यासहितच या शेंगा आपण बाजूला ठेवणार आहोत. आता आपण आमटीची फोडणी तयार करतोय. त्यासाठी जाड तळाची शक्यतोवर फोडणीसाठी कढई घ्यायची आहे की जेणेकरून फोडणी करपत नाही. आणि साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या मस्त अशा ठेचून घालायच्या आहेत. थोडासा लसूण मी जास्त वापरलेला आहे, कारण लसणाचीच छान अशी खमंग टेस्ट आपल्या या वरणाला किंवा या आमटीला येते. म्हणून लसूण असा मस्त घालायचा आहे आणि ठेचून थोडासा असा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कडीलिंबाची पानं घालायची. कढीपत्ता आणि लसणाचा फ्लेवर या आमटीमध्ये खूप छान लागतो. थोडंसं टोमॅटो, अर्धा मी टोमॅटो इथे बारीक चिरून तो घातलेला आहे. एकदा हे चांगलं तळापासून हलवायचं, म्हणजे लसूण करपत नाही. लसूण कढीपत्ता याचा स्वाद ना इथे मस्त असा दरवळत आहे. आता आपल्याला गॅस अगदी लहान करायची आहे आणि काही मसाल्यांची पूर्वतयारी करायची आहे. तर इथे मी बरोबर असे एका प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. त्यापैकी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग असं आपल्याला प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. कारण आपण फोडणीमध्येच ना सगळे मसाले घालणार आहोत. जर आपण मिसळण्याच्या डब्यातून 1-1 चमचा सगळा मसाला जर घालत राहिलो तर मात्र फोडणीमध्ये मसाले करपतात. आणि आज आपण तेलावरच ना सगळे मसाले घालणार आहोत. त्यामुळे एखाद्या प्लेटमध्ये असे सगळे मसाले काढून घ्यायचे, म्हणजे ते एका वेळी आपल्याला असे घालता येतात आणि मग मसाले अजिबात करपत नाही. आता हे गॅस अगदीच लहान ठेवून हे मसाले थोडेसे हलकेसे परतवायचे आहेत की जेणेकरून आमटीला स्वाद खूप छान येतो. आता लगेच आपण काय करायचं, एका हातामध्ये अशी झाकणी घ्यायची आणि एका हातामध्ये हे शेंगा घ्यायच्या. हे शेंगांचं पाणी ओतलं रे ओतलं की लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये फोडणी मस्त अशी अतिशय खमंग बसते आणि फोडणी यामध्ये दडपली जाते. म्हणजे याचा जो सुवास असतो फोडणीचा तो यामध्येच मुरला जातो आणि खरी चव आमटीला याचीच येते. म्हणून कुठल्याही प्रकारचं वरण, आमट्या जेव्हा तुम्ही अशा फोडणीला घालाल त्यावेळेस या पद्धतीने असं झाकण ठेवायचं, म्हणजे बघा तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की अतिशय खमंग अशी आपली फोडणी तयार होते. मिनिटभर तरी हे झाकण उघडायचं नाही. आता झाकण उघडल्यानंतर इतका छान या फोडणीचा दरवळ इथे आला ना, खूप मस्त, की याच्यानेच आपल्याला ना भूक लागायला लागते. आता या शेंगा घातल्या आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जिन्नस म्हणजे ही कैरी घालायची आहे. आवडीप्रमाणे तुम्ही कैरीचे तुकडे घालू शकता. इथे मी हे तोतापुरी कैरीचे तुकडे घेतलेत म्हणून एक 5-6 तरी घातलेले आहेत. आंबट कैरी असेल तर 1-2 तुकडे घातलेत ना तरीही चालेल. आता हे एकदा चांगलं हलवून घेतलं आणि मग आपल्याला यामध्ये डाळ जी शिजवलेली आहे ना ती घालायची. मी तुरीच्या डाळीचं हे वरण शिजवून आणि घोटून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत हे डाळ पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये डाळ घालू शकता. साधारण 2 वाट्या शिजवलेली डाळ मी इथे घातलेली आहे.
आता हे एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं. हे थोडंसं ना असं पातळ जर ठेवलं तर मग मात्र वाटीमध्ये घेऊन सुद्धा असं पिता येतं किंवा पोळी बरोबर कुस्करून खाता येतं. कधी कधी संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि दुपारचं वरण वगैरे शिल्लक असतं. अशा वेळेस संध्याकाळच्या वेळीही तुम्ही शेवग्याची आमटी अशी तयार करू शकता. आता मी थोडंसं हे चाखून पाहते, कारण आपण शेंगा शिजवताना सुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं आणि ते पाणी सुद्धा यामध्येच घातलं आहे. त्यामुळे अंदाज घेऊन मगच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. तर आधी थोडंसं चाखून पाहिलं आणि मग त्या अंदाजाने मी इथे साधारण अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मग थोडंसं खोवलेलं खोबरं घालायचं आहे. याच्याने चव अप्रतिम येते. आमच्याकडे कोकणामध्ये कुठल्याही प्रकारचं वरण असेल तरी थोडं तरी खोबरं हे घालतातच. आता हे असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि कैरी शिजेपर्यंत चांगले आपल्याला याला 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता बघा साधारण 2-3 मिनिटांमध्ये कैरी व्यवस्थित शिजते आणि आपली ही मस्त अशी खमंग सुवास असलेली ही कैरीची आमटी बनवून तयार झालेली आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्याला लाईटच काहीतरी खायचं असतं. अशा वेळेस तुम्ही ही कैरीची किंवा शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवून तयार करू शकता. म्हणजे दुपारचं जर शिल्लक वरण असेल तर ते सुद्धा संपतं आणि असं मस्त आमच्याकडे तर संध्याकाळी असा साधारणपणे बेत केला जातो. म्हणजे दुपारचं अन्न सुद्धा आपलं बऱ्यापैकी संपतं आणि छान अशी टेस्ट सगळ्यांना मिळते. संध्याकाळी काही फारसं खावंसं वाटत नाही. आता तर खूप गरमी आहे. अशा वेळेस मस्त असं हे आंबट तिखट चवीचं शेवग्याच्या शेंगांचं आणि कैरीचं वरण किंवा याला तुम्ही आमटी म्हणू शकता, बरोबरीने मस्त असा गरमागरम भात, वरून साजूक तुपाची धार आणि मग सोबतीला पोह्याचा पापड. तुम्हाला आजचा बेत कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.